नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी याच वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 5 हप्ते जमा झालेत। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता, म्हणजेच ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले। दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। जर राज्यामध्ये पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल आणि ही योजना अशीच सुरू राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती। त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते, ती म्हणजेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यात। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासाठी 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधणी यासाठी 1,500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी आणि मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जातंय। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता जे काही सिलेंडर स्त्रियांच्या नावावरती आहेत तर त्यामध्ये त्यांना 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि त्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।